सकाळी सकाळी एकदम जोरात पाऊस आला होता. घरात ते सर्व प्रत्येकाच्या कामात बिझी होते. सर्व कामांची लगबग चालू होती. तर मी शेवटी म्हटलं मी गुराकडे जातो आज सर्व बैलांना घेऊन. तर एक बैल आमचा पुढे गेला होता ऑलरेडी. जोरात पाऊस सुरूच होता. आईला म्हटलं तू पण जरा सपोर्टला ये. हा आहे आमचा बाळा बैल. ऑलरेडी तो काळ्या रंगाचा असून म्हणजे काळ्या पांढऱ्या रंगाचा असून आम्ही बाळा बैल बनायचो. याची चरण्याची स्टाईल बघा, कसं वाटतं की बघतच राहावं. याच्यानंतर याच्या गळ्यात आहे ना घंटी बांधली, जेणेकरून पावसाळ्याच्या वेळी पावसाळ्याची जरा घनदाट जंगल असतं किंवा रानात जेव्हा आपण कुठे सोडतो तेव्हा समजायला की बाबा या साईडला बैल आहे समजण्यासाठी. आणि हा आहे आमचा तांबडा बैल. त्याला आम्ही मारकुट्या बैल बोलतो कारण सध्या तो मारायला जास्त येतो. आणि ऑलरेडी याला दादाने फक्त लहान होतं तेव्हा 200 रुपयामध्ये याला घेतलं होतं. आता खूप मोठा झाला आहे तो. आणि जस्ट आता हा जो काला बैल आहे तो दादाने इवन फक्त 100 रुपयाला घेतलेला. गावी सध्या अशी सिच्युएशन आहे की कोणीच गुरं वगैरे बाळगायला बघत नाही. त्याच्यामुळे टाईम जातो, हे जातो, अशी कारणं अनेक आहेत. कोणता या काला काय म्हणते? कुठचा यावाला 100 रुपयाला घेतलेला. कोण? हां काय बोलते? आता मोठा बघ किती झालाय. जोता लावून जातो. लहान आहे म्हणून तो अजून. चरतो पण मस्त. जात कोणाचा? काल्याचा. दोन्ही काल्यांचा. जरा गुरं वगैरे आहेत म्हणून जरा साफ करीत राहतात ना इकडं. गेला वरती तिकडं. तिकडे पण चराव चांगला आला असेल ना. गेला आपण. अरे हा बालेगाव होती तिचा आहे ना हा. अच्छा हा 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 हा. का हाँ चल जा 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 वो या काही नाही बडा पाऊस हाँ
सगळं बघितलं तू नाचताना काय बरं आहे ना? आहे ना बाबा. होय बरं बरं. मग ते कसं झालं हां आणि बायको पण आली होती ना? आली होती हो आहे ना आलेली हाय अरे संध्याकाळी जाऊ. तर मुंबई हम्म. हां नाही रे बघू. स आम्हाला हे बैल दिसलं नाही ना तसंच करेल. आता धावत येईल ना? हे बैल जरा उंचीच नाही कोणाचा. लगेच धावत येईल. झुंजा खेळा एक नंबर आहे ना. आला धावत आला. तो उमगला नाही ना ते. हां. म्हणजे याच्यासाठी आला काय तो? दिसला नाही म्हणून? दोरी बांधलेली आहे म्हणून ती बांधलेली आहे. नाहीतर दाखवायला मला. हो, धावला कधी पायाखाली गसता दोरी. अच्छा. हो, हो 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 आपण आणणार आहे, जाऊया. आला कसं बघता येईल? दोऱ्या सोडून राहणार नाही. ये 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 अरे ये 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 अरे ये येत का? ये कशी पण चालतायत. आला 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 100 रुपयेवाला किती मोठा आला बघा. जोताला जातो आता व्यवस्थित. कोण राखायला का नाही बघत घ्या या. नाही लोकांना बसणी गेलं नाही तिथे नाही परवडत. तिथे गावात काढी म्हणून काय गावात थोडी 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 पुस्तक आहे. त्या गावात भेटतं म्हणून तर काढा. सकाळी सकाळी जरा बैलांना चारण्यासाठी घेऊन आलो इकडे. आणि याच्यानंतरचा प्लॅन आहे राजापूर दुधपापेश्वरच्या इकडे दर्शनाला जायचं विथ फॅमिली. तर चला मग आता बैलांना थोडं अर्धा तास अजून ठेवतो. पोट चांगली भरलेत आणि निघालेत आता घरी. आणि मग निघणार आहे राजापूरच्या इकडे दुधपापेश्वर देवदर्शनासाठी. चला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटू आम्ही दुधपापेश्वरच्या इकडे. तोपर्यंत बाय बाय.